तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जितेश घोटकरे युट्यूब चॅनल मध्ये। तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण हरी। मित्रांनो, आषाढी एकादशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। तर कालचा ब्लॉग आला नाही आपल्या चॅनलवर, कारण की काल कुठंच गेलो नाही, जास्त फिरलो नाही। तर आज आषाढी एकादशी आहे, आज आपण फिरू आणि ट्राय पण करू हो, म्हणजे जे वारकरी आहेत, चालत आलेत, पायी आलेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण। तर चला मग जॉईन राहा, शेवटपर्यंत बघत राहा आपला ब्लॉग। आणि आज खूप जास्त रश आहे, आपल्याला मंदिराकडे जायला संध्याकाळी जायला भेटेल, आता जायला भेटणार नाही। त्यांनी दरवर्षीप्रमाणे जशी गर्दी असते यावेळी त्यापेक्षा जास्त गर्दी वाटते आम्हाला। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। ज्याला वारीचा अर्थ कळला त्याला जगण्याचा अर्थ कळला। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा। मित्रांनो बघा, आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांनी गजबजलेली पंढरपूर। दरवर्षीप्रमाणे जसे वारकऱ्यांची आषाढी वारीला गर्दी असते, तशीच यावेळेस पण गर्दी आहे। आणि जे मित्रांनो बोलतात ना, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही, तुम्ही एकदा वारीचा अनुभव घेऊन बघाल ना, तर तुम्ही पण तेच बोलाल। पांडुरंगाची घरी लालबागच्या राजाचं जयघोष होतो बघा। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। कुठून आले तुम्ही? कोणती दिंडी? देवगाव राजा किती दिवस झाले दिंडीत चालता? मुक्ताबाईच्या दिंडीत किती दिवस झाले चालता? 17-18 रोज झाले। तुमचं वय काय आहे? 70-75 आहे। बघा मित्रांनो, 75 वय आहे त्यांचं। हा कधीपासून येता माऊली तुम्ही? हा कधीपासून येता? मी ते वाऱ्यावर झाल्या मावाला एसटी नवीन पायी तरी मी लगेच तिसऱ्या वर्गात होतो आवाज नाही माऊली, तुमचं येण्याचं कारण काय? तुम्हाला इथं येऊन काय मिळतं? हा तुमचं येण्याचं कारण काय? तुम्हाला इथं येऊन काय मिळतं? सुख मिळतं आणि काय मिळतं, आनंद होतो, घरी प्रपंच भरपूर आहे, आबाद आहे, घरी काय काय शेती काय करता तुम्ही? शेती आहे आम्ही। शेती काय ऊस? आम्ही नेट घेतो, मिरच्याचा टमाट्याचा नेट कंपनीत देतो आम्ही, कुठल्या कंपनी? मैको कंपनीला। आता 8 दिवस तुम्ही इकडे आहात, मग कसा काय शेतीचा? पोर आहे ना, पोरं आहेत पोर आहे, सगळी? 5 पोर आहे मला। अच्छा, तुम्ही आणि माऊली? माऊली बी आहे। माऊली पण आल्यात? नाही, हा आता आलेत का माऊली जोडीला? नाही जोडीन नाही आलो। माऊली तुम्ही काय बोला? जळगाव जिल्ह्यातला आहे मनोहर बुद्रुक। मी लहान होतो, 18 वर्षाचा, त्या दिवसापासून एसटीनं प्रवास केला तर 35-40 वाऱ्या झाल्या आणि 2015 पासून पायदळ वारी करतोय। बिना चप्पलची वारी केली। हा, काही त्रास झाला नाही, काहीच नाही। आता 42 दिवस होत आहे मला, तर 42व्या दिवशी घरी जाईन मी। 42 वारी आहे म्हणजे। हा, दाढी मोज होते ना मला, त्या वेळेपासून वारी करतोय। माझं लग्न 3 वर्षांत झालं, 3 वाऱ्या गेल्यानंतर, म्हणजे लग्नाच्या अगोदर वारकरी आहे।
गरीब परिवार आहे, 3 मुलं आहे, 1 मुलगा बॉम्बेत नोकरीवर आहे. सोन बोदोडला कलर काय माझ्या घरची मास्तरी नाही आणि मी महाराज आहे, कीर्तनकार आहे, भागवतकार आहे. कीर्तन करतो, भागवत करतो, आनंदी आनंद आहे. धन्यवाद रामकृष्ण. रामकृष्ण आहे. पण बघा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी रथ डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. डोळ्यातून वा तर चला मित्रांनो, तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही मंदिराकडे चाललो. किती गर्दी आहे बघा. वारीला या गर्दीमध्ये सुख असतं आणि आनंद असतो. विठ्ठला पांडुरंगा. माऊली चला. तर मित्रांनो बघा, चंद्रभागेच्या किनारी आषाढीच्या दिवशी किती गर्दी असते. आणि दर्शनाला मित्रांनो ना, चरण दर्शनाला ना आम्ही 22 तारखेला आलो, 22-23 तारखेला आलो तेव्हा 21-20 घंटे लागत होते. आता दर्शन इम्पॉसिबल आहे. आषाढीच्या दिवशी ते नाही घेऊ शकत तुम्ही. तुम्हाला 2 दिवस लागतील, पूर्ण 24 घंटे, 48 घंटे लागतील, 36 घंटे लागतील. तर मित्रांनो 1 ते 1.5 तास भजन करून आम्ही भजनाला बसून आता आलो चंद्रभागेच्या किनारी. आणि ही बघा गर्दी. चंद्रभागेच्या किनारी फक्त प्रदक्षिणा मारण्यासाठी एवढी गर्दी झालेली आहे बघा. माय चंद्रभागा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आलिया भंगा. विठ्ठला माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ